तर आहे काय मी येतो आणि त्या खूप दिवसानंतर ब्लॉग काढते. ते बघू शकता माझं घर तर तुम्हाला माहित आहे. पण आज तुम्हाला माझा चेहरा कसं काय सुकणं नको दिसल, कारण की मला 3 दिवस झाले लय जोराची ताप यायले. आणि हा जरा अशी रोशनी करतो, रोशनी म्हणजे उजीर करतो जरा कसं मला व्हिडिओ चांगला होईल. 3 दिवस झाले मला ताप यायले, त्याच्यामुळं या का आंघोळ केलं नाही बघा. त्याच्यामुळे तुम्हाला कसं काढून दिसत असेल मी. आणि मी गेलतो सोयाबीन सोंगाय. 3 दिवस सोयाबीन सोंगाय गेलो, ताप झाला त्याच्यामध्ये 2 दिवस. मग काय भांडी अशा दुखतात मित्रांनो. तुम्हाला सांगू हे प्रसंग. सोयाबीन सोंगाय गेलतो मी, तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकतो, युट्यूबवर टाकणार आहे मी. पण सोयाबीन सोंगाय सोपं नाही. सोयाबीन सोंगणं उधळ्यात गेलो तुम्ही, 3च दिवस गेलो की चौथ्या दिवशी घरीच बसलो. ताप झाली मला, इतकं काम असते. सोपं नाही सोयाबीन सोंगणं. त्याच्यामुळे मला मग वाटू लागलं म्हणजे आई तर सोयाबीन सोंगायली, माझ्याकडून कसं काय होईल सोयाबीन सोंगणं. पण तरी पण आपण घरी जायलो, कारण की आपल्याकडून होतच नाही ते. माझी आई उधळ्यात हे म्हणजे सोयाबीन सोंगायच गेली ती. पण सोपं नाही सोयाबीन सोंगणं. मी पाहिलं कसं असते ते, किती पिन्ना पडते, इतकं घाम गळते. अरे बाप रे बाप, इतकं अंग दुखते मित्रांनो. पाठ दुखतात, पाय दुखतात, अंग डोकं दुखते. अरे बाप रे बाप, काहीच करू शकत नाही तिथं. घरी आल्यावर डायरेक्ट झोपाच लागते बेडवर असं. मग म्हणा लागते, मग येतं माणसाला राग. कामावून आलं की कुणी बोललं की राग येतं मित्रांनो. तर मित्रांनो, मला वाटते की ते काम करस तर अभ्यास केलेला लय बरा आहे. आणि तुम्हाला पण सांगतो मी, हे काम सोपे नाहीत मित्रांनो. आपले आई बाबा करतात, त्यांच्याकडे पाहून आपण जरा तरी शिकायला हवं की यांना किती कष्ट सहन करावं लागतात. म्हणून कारण की मी 2 दिवस गेलो त्यासाठीच गेलतो. मला का घरच्यांना फोर्स नव्हता केला की चाललं आपल्याला जायचंच म्हणून उधळात पाठवलं. घरच्यांना नाही फोर्स केलं, मी मनाने गेलो. 2 दिवस मी आलो, पाहू ते कसं राहते. आई इतकी 15 दिवस जाते आणि पप्पा तिकडे काम करतात, गाडी चालवतात, मोठा ट्रक. तुम्ही पाहिलं 1 दिवस उधळ्यात जाऊन कसं आहे ते 2 दिवस. बाप्पा हाल बेहाल झालते भाऊ आपले. आपल्या कोण होतच नाही म्हणलं, सगळं पिन्ना घाटेच माणूस असं होते ना. असं वाटते की मरतो आता, जीव सोडून येतो, पण काहीच करता येत नाही तेव्हा, माहिती का. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो ना, जे लेकर बाहेर गेले शिकाय, ते पप्पाच्या पैशावर आयुष नका करू. ते शिकायला गेले शिकाच, मन लावून शिका. कारण की तुम्हाला माहित नाही इतकं घरी पप्पा ते किती कष्ट करत राहतात तुमच्यासाठी. फक्त ते आज मला माहित झालं, कारण की सोपं नाही काम करणं. तर मित्रांनो, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. आपलं ऑर्डर आलं, ऑर्डर केली ट्रिमर. ट्रिमर ऑर्डर केली, बघू शकता तुम्ही. खोकला बरं आहे, ट्रिमर आहे बा. आणि तुम्हाला दाखवतो आता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, ट्रिमर ऑर्डर केली तुम्ही आता पप्पासाठी केली ती. मी म्हणलं पाहू द्या कसं मी काय कसे असते. आणि घेणं पण एका हाताना. तर मित्रांनो व्हिडिओ काढतो मी, ते स्नॅपवर काढतो फिल्टर लावून. येणे चालू होती. याच्यात इतके ते बघा, एक 2 हे तर फटके काम जात आले ते आपल्याला काय माहित. पिन, हे ऑइल त्यात टाकायसाठी, हे जर कागदपत्र वावराचे, हे दात घासासाठी ब्रश, एवढे बघा.
तर ही आहे 188 रुपयाची दाढी, म्हणजे कामापुरती आहे, तेवढं काय लगे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ती कामापुरती आहे, एवढं काय लगे तुम्ही त्याला काही करा, कटिंग गिटिंग कटिंग होते, पण एवढी काय ब्रँड नाही, ती अशी साधी. तुम्हाला करायची कटिंग तर करू शकता तुम्ही. आणि हे व्हिडिओ आहेत ना, तुम्हाला जरा हे असं वाटत असतं ते फिल्टर लावून काढत आहे मी. आणि किती पण आपले जितके व्हिडिओ काढले तितके फिल्टर लावून काढले मी स्नॅपमध्ये, कारण की आपल्या कोणाचा कॅमेरा चांगला नाही, सांगायची गोष्ट म्हणजे. त्याच्यामुळं मी फिल्टर लावून काढतोय. तर तुम्हाला कसं जरी वाटलं, तुम्हाला वाटत असेल की कसं दिसायला याच्यात, पण तुम्हाला सांगू का, कोणाचा कॅमेरा चांगला नाही, मी फिल्टर. तर मित्रांनो, आपली परिस्थिती तशी, आपला व्हिडिओ काढायला लागतच स्नॅपमधून, कारण की आता तुम्हाला काय सांगू, आपल्याजवळ का आयफोन 15 प्रो मॅक्स नाही आणि सॅमसंग गॅलेक्सी S24 पण नाही, आपल्याजवळ रिअलमी C3, आणि त्याच्यामुळं काढायचं काम पडतेच. आणि त्याला या फोनला झाले 5 ते 6 वर्ष झाले. बघू शकता तुम्ही फोन आता याच्यामध्ये बँडेज ठेवले. तर मी साबीन काय केलं, तर मी आवडलं कसं पाहिजेत ते. ह्यो आहे 5 ते 6 वर्ष झाले रिअलमी C3. आता त्याची फ्लिपकार्टवर प्राइस पाहिली 9 ते 10 हजार असेल, तो पप्पाने 12 हजारात आणला होता. आणि आपल्या फोनला 5 ते 6 वर्ष होऊन पण आपण त्या फोनातून ब्लॉग काढतोय, हीच लई मोठी गोष्ट झाली. आणि आपल्याजवळ आयफोन असतो तर अजून आपण चांगले ब्लॉग काढले असते, पण आता याची क्वालिटी काय एवढी नाही, आणि याची कॅमेरा क्वालिटी एवढी नाही, म्हणून आपण फिल्टर लावून काढतोय. तर बघू शकता मित्रांनो, अशी परिस्थिती आहे आपली. नाही तर काय, आता घेऊ आपण, आपली परिस्थिती एक दिवस बदलत, कारण की आपण का साधे माणूस नाही, एक दिवस टॉपचाच विषय करेन, माहिती का. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया न्यू व्लॉग्समध्ये. तर बाय बाय.